तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्। ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्। ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्। ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्। हेना आपुले पूर्णत्व भेटे जेथ चंद्राशी वाढी खुंटे तेथ शुक्ल पक्षो आटे निश्चेषो जैसा। तैसा बोध्य जात गिळितू बोधू बोधे ए मजा आतू मिसळला तेथ साध्यंतो अबोध गेला। श्लोक क्रमांक 54 आहे, अध्याय 18, श्लोक क्रमांक 54 आणि ओवी क्रमांक 1105। ओवी क्रमांक 1105। भगवान परमात्म्याने 84 लक्ष योनी निर्माण केल्या, परंतु त्यामध्ये कोणालाही भगवत प्राप्तीच्या मार्गाचं ज्ञान किंवा इच्छा उत्पन्न न झाल्यामुळं भगवंताला आनंद वाटला नाही आणि म्हणून भगवंताने आदरे बहुते अत्यंत आदराने मानवी प्रकृती निर्माण केली आणि केल्यानंतर या मानवी प्रकृतीमध्ये अशी व्यवस्था किंवा त्यांची शरीर रचना, बुद्धी, मन, अहंकार, चित्त हे सर्व इतरांनाही पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय बुद्धिमान आहे, परंतु ते जवळजवळ निष्प्रभ आहे आणि यामध्ये मात्र काय दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन येणे तू पावशी नारायण नाशे जीवपण भवरोग। ह्या भवरोगातून सर्वजण मुक्त होऊन भगवत स्वरूपाला प्राप्त होऊ शकतात अशा प्रकारची योनी निर्माण केली आणि त्यांना वेद नावाचं शासन दिलं की या ठिकाणी तुम्हाला तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुम् अर्हति। माणसाच्या जीवनामध्ये 3च गोष्टी आहेत। मनुष्य काही ना काही कृती करत राहतो, कर्म करत राहतो,
त्या हागताई खोडी चळण मोडविते काडी. मनुष्य मोकळा बसला तरी काहीतरी गुणगुण तरी करतो, बोटं तरी हलवतो, काहीतरी करतो. मनुष्य जीवनामध्ये कर्म करताना किंवा कृती करताना दिसतो. दुसरं त्याच्या अंतःकरण कोणी जरी असला तरी त्याच्या ठिकाणी भावना आहे. ह्या भावना तर प्राण्यांना देखील आहेत. आमिबापासून हिरण्यगर्भापर्यंत सर्वांना भावना आहे, सर्वांच्या ठिकाणी कृती आहे. या ठिकाणी भावना, सिंह इतका क्रूर प्राणी परंतु आपल्या त्या सिंहाचा जो छावा आहे त्याच्यावर तो त्या छाव्यावर अत्यंत त्याच्याविषयी लालायित असतो, त्याला अत्यंत प्रेम करतो. भावना, त्याची प्रेमाची भावना सिंहाची सुद्धा आहे. त्याचा एक वाघ क्रूर प्राणी आहे परंतु त्याचे आपल्या जे काय संतती आहे त्याच्याविषयी क्रूरतेची भावना टाकतो. याचा अर्थ भावना प्रत्येकाच्या हृदयात आहे, कृती प्रत्येकाच्या ठिकाणी होत आहे. आणि तिसरं, विचार प्रत्येकाच्या ठिकाणी. मनुष्य काही ना काही विचार करत राहतो. ज्या वेळेला त्याचा विचाराची दिशा चुकीची असते आणि त्याला जर आपण म्हटलं, अरे भल्या माणसा तू विचार केला नाही का हे करण्याविषयी, तो तुम्हाला काय समजलं, रात्रंदिवस विचार करूनच मी ही कृती केलेली आहे, ती चुकीची असते तरी तो विचार हा चालू असतो. चुकीच्या कृतीचा का होईना काहीतरी विचार केलेला असतो. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. काहीतरी प्रयोजन आपलं सिद्ध व्हावं म्हणूनच तो या ठिकाणी काही ना काही विचार हा करीतच असतो. म्हणजे मनुष्य जीवनामध्ये त्याला जर विचार करायचा, आता सगळे लोक विचार करतात परंतु ज्या लोकांनी वेदाचं प्रामाण्य घेतलं नाही आणि स्वतंत्र बुद्धीनं या ठिकाणी परमात्म्याच्या प्राप्तीचा किंवा आपलं जीवन सुखसंपन्न व्हावं, दुःख संबंध विवर्जित केवळ सुख, विशुद्ध सुख आपल्याला प्राप्त व्हावं, ही सगळ्यात मानवमात्रांची इच्छा आहे आणि सगळ्यांचा प्रयत्नही त्या दिशेने चालू आहे. परंतु कोठे काही एक आहे एक नाही. सगळ्या मानवजातीतला मनुष्य स्वतंत्र बुद्धीनं विचार करून किंवा दुसऱ्या एखाद्या मनुष्याची किंवा जीवाची मदत घेऊन किंवा दुसरे वेदाच्या इतर असणारी शास्त्र, त्या शास्त्रांचं अवलंबन करून किंवा साह्य घेऊन आता मी मात्र नाही आनंदाशी डोळा, माझा जो आनंद आहे त्या आनंदाच्या डोहामध्ये आनंदाच्या लाटा उसळत आहेत, असं माझं जीवन आहे. तुकाराम महाराज जसं तृप्ती सांगतात की तुका म्हणी मुक्ती परिणिली नवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. अशा प्रकारच्या निरंकुशा तृप्तीचा ढेकर आजपर्यंत ह्या सृष्टी कल्पानुकल्प किंवा अनादिकालापासून कोणालाही आलेला नाही. याचं कारण असं आहे की याविषयी आपल्याला जी गोष्ट अतींद्रिय आहे, ईश्वर ब्रह्म हे कोणी पाहिलं नाही, धर्म पाप पुण्य याविषयीचा जो निवाडा आहे तो स्वतंत्र बुद्धीने होत नाही. एक गोष्ट आपल्याला पापाची वाटते ती दुसरी गोष्ट दुसऱ्याला पुण्याची वाटू शकते. एकच पदार्थ किंवा व्यक्ती एकाच्या सुखाला कारण होते तर एकाच्या दुःखाला कारण होते. अशी स्थिती असल्यामुळं एका मनुष्याने बुद्धीनं स्वतंत्र बुद्धीनं निश्चय केलेला किंवा अपूर्ण असणारी जी शास्त्र त्याचं अनुसरण केला असताना त्याला हे अशा प्रकारचं निरस सुख ज्याला म्हणतात आपण, निरस दूध म्हणजे त्या दुधात पाणी नाही, जसं निरस नाही, निरस सुख म्हणजे ज्या सुखामध्ये दुःख मिश्रित नाही अशा प्रकारचं हे जे सुख आहे ते कोणालाही प्राप्त झालेलं नाही. कारण याविषयी ज्या वेळेला भगवंताने की मानवजात निर्माण केली तेव्हा त्यांना सुखाचा प्राप्तीचा आणि दुःखाच्या निवृत्तीचं मार्गदर्शन करणारं जे वेद आहे ते यश निश्वसितम वेदा, त्या भगवंताच्या निश्वासातून ह्या वेदाची अभिव्यक्ती झालेली आहे. आणि ज्या वेळेला धाता यथा पूर्वम अकल्पयत, जेव्हा प्रलय होतो त्यावेळेला काहीच राहत नाही. म्हणजे हा वेद नावाचा ग्रंथ कुठं राहतो का? काहीच राहत नाही. परंतु ज्या वेळेला पुन्हा सृष्टी उत्पन्न होते त्यावेळेला सृष्टीचा उत्पत्तीकर्ता हा सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान ईश्वर तो पूर्वीच्या कल्पासारखाच हे वेदाचं शासन या मानवजातीला देतो. आणि ज्या अतींद्रिय गोष्टी आहेत त्या अतींद्रिय गोष्टीचं ज्ञान, धर्म म्हणजे काय, ब्रह्म काय, ईश्वर काय, या गोष्टीचं ज्ञान, पाप कशाने होतं, पुण्य कशाने होतं, पापाने जाणार नरकाला जातो, नरक कोणी पाहिला नाही, स्वर्गाला जातो, स्वर्गही कोणी पाहिला नाही, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान
जर आपण वेदाला विचारलं आणि वेदाने सांगितल्याप्रमाणे शास्त्र म्हणेल ते सांगावे, जे राज्य ही तृण मानावे, जे म्हणतले आणि म्हणावे विषय विरू. शास्त्राने सांगितलं तर शास्त्राने सांगितलं राज्याचा त्याग करा तर राज्याचा त्याग करावा. शास्त्राने सांगितलं विषाला विरुद्ध मानू नका तर त्या विषयाचाही अंगीकार करावा. आणि असं जर केलं तर ही सगळी कोडी त्या मनुष्याला आपल्या जीवनामध्ये शास्त्रावर श्रद्धा ठेवून केली तर त्यांनी कार्य व्यवस्थित हो. कोणतं करणं आपल्याला आवश्यक आहे, कर्तव्य काय आहे आणि अकर्तव्य काय आहे हे आपल्याला शास्त्राच्या द्वारा जर समजून घेतलं आणि आपली स्वतंत्र बुद्धी कुठेही न चालवता या ठिकाणी हे जे शास्त्र आहे ते सर्वात मनुष्य जीवनाला त्याच्या सुखप्राप्तीला हे सर्वात महान प्रमाण आहे, प्रबल प्रमाण आहे. म्हणून आपल्या ह्या भारत देशामध्ये या देशामध्ये केवळ आपल्या मनाला वाटेल ते सुख किंवा दुसऱ्या जीवाने ज्याची सुखाची कल्पना केली ते किंवा जे अपौरुषीय अशा प्रकारचा हा वेद आहे. वेदामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही. मनुष्य किती बाकीचे जे धर्म आहेत ते धर्म मनुष्याने स्थापन केलेले. मनुष्य कितीही बुद्धिमान असला तरी त्याच्या ठिकाणी पूर्णपणे त्याची बुद्धी निर्दोष कधी नसते. शास्त्र सुसंस्कृत बुद्धी कितीही सूक्ष्म आणि कितीही तीक्ष्ण आणि कितीही गंभीर प्रगल्भ जरी असली तरी तिच्या ठिकाणी भ्रम, प्रमाद, कर्णापाठव, विप्रलिप्सा आणि भ्रम, प्रमाद, कर्णापाठव आणि विप्रलिप्सा हे 4 दोष असतात. परंतु ह्या 4 दोषांनी रात्री गुरुवर्य महाराजांनी गोड सांगितलं वेदाची परिभाषा जी आहे किंवा लक्षण केलेलं आहे काय त्याला म्हणतो आपण सर्व लक्षण संग्रहामध्ये, तर ती सर्व लक्षणं सांगितली. त्याप्रमाणे हा वेद अपौरुषीय आहे. म्हणजे पुरुषकृत बुद्धीचे कोणतेही दोष त्याच्या ठिकाणी नाहीत. आणि वेद हा भगवंत जसा पूर्वीच्या कल्पात होता तसाच तो वेद मानव कल्याणासाठी भगवान त्याचा आविर्भाव करतो. त्या वेदाचा उत्पत्ती आणि नाश होत नाही, त्याचा कल्पपरत्वे तुम्हाला त्याचा आविर्भाव म्हणजे अभिव्यक्ती किंवा तिरोभाव म्हणजे त्याची अव्यक्तता त्याला प्राप्त होत असते. बाकी दुसरा वेद जसा आहे तसा आणि जोपर्यंत ही भगवंताला मानवजात निर्माण करण्याची संकल्प होतो तोपर्यंत मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी एकच गोष्ट आहे की वेदाचं शासन मान्य करावं आणि त्याप्रमाणे कोणताही कृती शास्त्राने सांगितली ती करायची आणि शास्त्र नको म्हणतं ते करायचं नाही. इदम कुरु हे कर असं जर शास्त्र म्हणत असेल तर ते करायचं. इदम मा करू ते तुम्ही करू नका असं जर शास्त्राने सांगितलं तर ते करायचं नाही. मग काय तर कोणतीही कृतीसुद्धा, कोणतीही भावनासुद्धा आणि कोणताही विचाराची दिशासुद्धा वेदालाच घेऊन अनुसरणं हे मनुष्य जीवनामध्ये त्याचं कर्तव्य आहे. कोणतीही भावना केली, सगळ्या भावनेचंच जग आहे. जगत नावाचा पदार्थ काही नाही. आपण आपल्या भावनेने ही माझी आई, हा माझा भाऊ, हे जगत, हे माझं भोग्य, मी भोगता, या सगळ्या कल्पना केलेल्या आहेत. पण कल्पना करून करून जीव थकून जातो, परंतु त्याच्या कल्पनेचं फल जे आहे तर ते फल त्याला कधीही प्राप्त होत नाही. सुख हे जे त्याला इप्सित किंवा अभिष्ट असं फल आहे ते प्राप्त होत नाही. त्यासाठी त्याने नेहमी विचार जरी करायला, उपनिषदाचा विचार केला तर मनुष्याला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होईल. या ठिकाणी जर त्यांनी शास्त्राने सांगितल्याप्रमाणे जर त्यांनी भावना, भक्ती, प्रेमात्मक अशा भावना ठेवल्या तर त्याला सगुण साक्षात्कार होईल. जर त्याने शास्त्राने सांगितल्याप्रमाणे सकाम कर्म केलं त्याला स्वर्गादी प्राप्त होते. जर शास्त्राने सांगितल्याप्रमाणे केलं आणि निष्काम भावनेने केलं तर तेच त्याच्या चित्तशुद्धीला कारण होते. आणि त्याचा व्यवहार जो आहे तो तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. त्या मनुष्याची कीर्ती ह्या भूमंडळावरही होती आणि तिथंसुद्धा वास वैकुंठी पाहती भक्त कैपाय येथे येती. अशा प्रकारचं यमराजसुद्धा यमधर्म वास पाहे नित्यकाळ मने धन्य वेळ भेटती ते. अशा प्रकारचा तो देखील यमधर्म वाट पाहतो. कशासाठी? रात्री मी वाचलं की यमधर्म हा त्याचं जो ज्ञानी पुरुष आहे ना त्याचं काहीतरी श्रवण आपल्याला घडेल म्हणून त्याला आनंद होतो. हा यमधर्माला असं रात्री मी वाचलं की
कथा श्रवण व्हावयास यमधर्म पाहे कथा श्रवण व्हावयास यमधर्मा थोर आस पाहे रात्रंदिवस वास पाहे रात्रंदिवस वास भेटीची. भक्ताची भेट व्हावी म्हणून यमधर्माला काय याच्या भेटीची वाट कशाला पाहतो, हा तर आहे भक्त, ते त्याचं गिऱ्हाईकही नाही त्या तरीसुद्धा यमधर्म वाट पाहे निरंतर जोडून या कर तिष्ठत से. अशा प्रकारची याची स्थिती आहे. थोडक्यात काय की आपल्या जीवनामध्ये आपल्याला हे जे वेदाचं अनुशासन आहे ते मान्य केलं तरच आपलं जीवन सुचारू रूपाने चालू शकतं आणि ते जीवन धन्य होतं. परंतु आपल्याला वेदाचा अभ्यास, ते संस्कृत भाषा, हे सगळं आपल्याला करणं, त्याचं व्याकरण, दर्शनशास्त्राचा अभ्यास, वेदांताचा अभ्यास हे करणं आणि हे आपल्याला अशक्य आहे किंवा जवळजवळ अशक्य प्राय तरी आहे. मग अशा वेळेला आपल्याला उद्धाराचा काही उपाय आहे की नाही, तर तोच उद्धार जे ना काय वेदमार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालिलो, न कळे विषय अंधा म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व हरपलो, द्वैत सर्व निरसलो. या ठिकाणी ज्ञानोबरायांनी सांगितलं, जरी या ठिकाणी आम्हाला ही गोष्ट वेदाचं अध्ययन करता आलं नाही, सगळं वेदाचं तात्पर्य आपल्या वारकरी प्रस्थानत्रयीमध्ये साठवलेलं आहे. वारकरी प्रस्थानत्रयी म्हणजे आपल्याला ज्ञानेश्वरी, संतांच्या अभंगवाणी किंवा तुकोबारायांची गाथा घ्या किंवा सर्व संतांची गाथा आणि श्री एकनाथी भागवत, ज्याचं आता आपण हे प्रवचन करतो याच्यामध्ये आपल्या बुद्धिदोषामुळे काहीतरी इकडं तिकडं होईल याच्यामध्ये म्हणजे होणारच. परंतु नाथ महाराजांनी आता 1 तास ह्याच विषयावर प्रवचन सांगितलं आपल्याला. त्याच्यामध्ये निर्दोष रीतीनं आपल्याला जो काही आपल्याकडे जी पारायणाची पद्धती आहे किंवा ह्या ग्रंथाच्या पोथी म्हणून आपण जे काय वाचतो याच्या पाठीमागच असं आहे की ज्यांच्या बुद्धीमध्ये भ्रम, प्रमाद, कर्णापाटव आणि विप्रलिप्सा याच्यापैकी एकही दोष नसल्यामुळं सर्वज्ञ परमात्मा आहे आणि सर्वज्ञ कल्प वेद आहे, पण सर्वज्ञ कल्प वेदाचंही तात्पर्य जाणणारे संत आहेत खरं. म्हणून त्यांना, कारण ते ईश्वरासारखे सर्वज्ञही नाहीत आणि वेदासारखे सर्वज्ञ कल्पही नाही, ते ज्ञ आहेत. ते ध्रुव ते त्यांचं सगळ्याचा ईश्वराचं देखील काय आहेत अधिष्ठान आहेत. त्यामुळं तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद, सदेह सच्चिदानंद कान व्हावे ते. आता माणसं सगळी मानवजात जी ते मानवजातीचं जाऊ द्या, सगळ्या जगातलं तर जाऊ द्या, पण निदान महाराष्ट्रात तरी आहे की नाही, ज्यांची मायभाषा मराठी आहे आणि ज्यांच्यासाठी महाराष्ट्र भाषेत संतांनी सगळ्या वेदाचं तात्पर्य साठवलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जाऊ द्या वेदाचा अधिकार नसू द्या, वेद आम्हावरी रुसोनिया गेला, पण आम्ही त्याच्या बाला धरले आहे. वेदाचा बाप जो आहे निर्माण करतात तोच आमच्या हातात आहे आणि तो आम्हाला सांगतो की बोल काय साळुंकी मंजुळ बोलत तसे वाणी आणि बोलविता धनी वेगळाची. अशा प्रकारचं आहे. बोलविले बोल पांडुरंग, आम्हाला पांडुरंग परमात्मा आम्ही बोलतो, पण हे आमचे बोल नाही, हे भगवान परमात्म्याने मानवजातीच्या कल्याणासाठी आम्हाला माध्यम करून हे बोल हा आम्हाला सांगितलेले आहे. आता बरेच वेळेला काही लोक म्हणतात की आपण अनेक वेळा चिंतन करतो की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जो आहे सर्व मानवजातीसाठी आहे. म्हणून आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की या ठिकाणी आता संस्थांचा एक प्रकल्प आहे, जवळजवळ काहीतरी मला वाटतं 74 भाषेतून ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार व्हावा अशा प्रकारचा त्यांचा मोठा संकल्प आहे. तर त्याच्यामध्ये आपण जेव्हा हे गोष्टी सगळ्या जगाला जर दिल्या तर सगळ्या लोकांना खऱ्या अर्थाने वास्तव सुखाची प्राप्ती होईल. ही गोष्ट जरी खरी असली तर मग आपण निघायचं आणि प्रचार करण्यासाठी अमेरिका, इंग्लंड इकडं जायचं म्हटलं तर एक तर गोष्ट काय अशी आहे की त्या भाषा आपल्याला येत नाही. बरं, त्या भाषा कितीही गेल्या, चांगलं लक्षात घ्या, मराठी भाषेतले जे ओव्या किंवा अभंग आहेत त्याचे भाषांतर झालेले आहेत का नाही, पण असं एकही भाषांतर असं नाही का भाषांतर वाचताना म्हणजे होऊच शकत नाही. कारण सगळ्या साहित्यिकांचं विश्वातलं म्हणणं आहे कोणत्याही गोष्टीचं सर्वात अवघड काम कोणतं असेल तर ते अनुवाद करणे.
कारण अनुवाद हा कधी सरस होत नसतो, आणि अनुवाद सरस करायचा प्रयत्न केला तर त्याचा भाव जतन केला जाईल असं सांगता येत नाही. म्हणून त्याचा आशय जर प्रगट करायचा झाला तर ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. पुन्हा अनुवाद जो आहे ग्रंथकर्त्याचा पूर्ण तात्पर्य आपल्याला जशाच्या तसं शब्दशः त्याचा अनुवाद पण करता येत नाही. शब्दशः अनुवाद केला तर त्याचा भाव कुठंतरी लुप्तप्राय झाल्यासारखा होतो किंवा स्पष्ट होत नाही. म्हणून आपल्याला असं वाटतं की ह्या सगळ्या जगामध्ये याचा प्रचार करावा, पण आपली मायभाषा मराठी आहे आणि आपले संत मराठी भाषेत लिहिले. आपल्या स्वतःचं कल्याण तर आपल्याला करायचंच आहे, पण तुकाराम महाराज म्हणतात की आईसे जागवितो मना सरीसे जनासहित. अगोदर आपल्याला कोणाला जागृत करायचं आपल्या मनाला, नंतर मग लोकांची गोष्ट आहे. तसं आपल्याला हे जे विचार आहेत हे इतके मोठे, ही प्रस्थानत्रयी अशी आहे की अत्यंत आपल्याला वाटतं की 3 ग्रंथ, पण 3 ग्रंथ जर सगळ्या आयुष्याच्या मानाने पाहिलं तर ही ह्या संतांची वचनं ऐकायला किती वेळ लागतं. 7 दिवसात पारायण होतं, आणि वेळ काय 24 तास देत नाही, 3-4 तास दिले तरी याचे पारायण होतं. आणि यांची प्रवचनं कीर्तनं दररोज आपल्याला संतांची मूलभूत ऐकायला मिळतं. तेव्हा याचा दुसरीकडे प्रचार होण्यापेक्षा पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रातच व्हायला पाहिजे. याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मी एक दिवस सांगितलं होतं, कोणी गैरसमज करू नका, याच्यामध्ये एक मोठे साहित्यिक आहे. आता एक परवात एक कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये तर त्याचं समारोपाचं त्यांचं भाषण होतं. त्याच्या अगोदर आपल्याला सांगितलं, आणि ते भाषण झाल्यावर त्यांनी काय सांगितलं सांगतो याचं, की ते म्हटले की म्हणजे मी त्यांची ते पितृतुल्य आहेत आणि फार मोठे आहेत. मोठे म्हणजे फार सांगितलं तर तुमच्या लक्षातच येईल नाव, म्हणून मी नाव सांगत नाही. सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांची ख्याती आहे. तर त्यांनी आता कोणत्या भावनेने केलं किंवा माझा काय भाव झाला माहीत नाही, पण त्यांनी असं विचारलं ते झाल्यानंतर, ते म्हणजे तुम्ही शेवटी जी संस्कृत प्रमाणे सांगितले, ज्ञानेश्वरीतल्या वया आणि तुकाराम महाराजांचे अभंग सांगितले, ते सगळे मला लिहून द्या. आणि याच्याशिवाय असं आहे की मी ह्या साहित्याच्या अंगाने जेवढ्या सामाजिक गोष्टी आहेत तर त्या सामाजिक गोष्टी ते स्पष्टपणे मांडत असतात. अत्यंत निर्भीड असे ते वक्ते आहेत. तर त्या ठिकाणी त्यांनी ते सगळे मी मांडत असतो म्हणे. तेव्हा त्याची उत्तरं जर ज्ञानेश्वरीत काय असतील तर ती तुम्ही मला लिहून पाठवा, असं त्यांनी लक्षात आलं ना भाव त्याच्यामध्ये. म्हणजे जर ज्ञानेश्वरीत काही उत्तरं असतील, असं जगामध्ये कोणतं प्रश्न आहे का ज्याचं उत्तर ज्ञानेश्वरीत नाही. म्हणजे अजून जे ज्येष्ठ साहित्यिक आहेत त्यांचीसुद्धा इकडं याच्यामध्ये प्रवृत्ती नाही. गुरुवारी साखरे महाराज सांगायचे की साहित्य परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं 700 वर्ष झाली, तेव्हा आत्ता कुठं जे ज्ञानेश्वर महाराज काय बरं त्यांचा भाव मला आता थोडक्यात सांग. माऊलीला माऊली का म्हणतात हे कळण्यासाठी 700 वर्ष लागली असं ते म्हणायचे. हे कळण्यासाठी 700 वर्ष लागली. ते म्हणे तुम्हा साहित्यिकांना 700 वर्ष लागली. माऊलीने पूर्वीच सांगितलेलं आहे, जो प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा, तये खिवी आटे डिंडिमा संसारिक. हे माऊलीनं स्पष्टीकरण करून ठेवलेले आहे. आमच्या संप्रदाय पुरस्सर अध्ययन करणाऱ्याला हे 700 वर्षापासून माहीतच आहे. अशा प्रकारची गोष्ट आहे. तर आपलं चिंतन याच्यासाठी चाललं होतं की बाहेरचा प्रचार करण्यापेक्षा कोणती गोष्ट आहे ना ती बोलीमध्ये जेवढी समजते ना, म्हणजे आपली भाषा मराठी आहे आणि ग्रंथ मराठी आहेत, आपल्याला जेवढे कळतील तेवढे विश्वातल्या कोणालाही कळणार नाही. आणि कळले तर त्याला ही भाषा शिकलेली असेल, पण ही भाषा त्याची मायबोली नाही, त्यामुळं त्याला ही गोष्ट पूर्ण सर्वांगाने कळूच शकत नाही. सर्वांगाने ज्याचा ह्या मराठीमध्ये जन्म झालेला आहे त्याला कोणतंही मराठी भाषेतलं शास्त्र, म्हणून अलीकडचा एक शिक्षण तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की कोणतं गणित असो, समाज अभ्यास असो, भूगोल असो, काही नागरिकशास्त्र, सगळे कोणते विज्ञान, सगळ्या गोष्टी आपल्या मायबोलीत झाल्या पाहिजे. तर लोकांना लवकर आकलन होऊन ते त्याचं अनुसरण करते. पण नेमकं उलटं झाले का विश्वामध्ये इंग्लिश भाषेचा प्रचार आहे म्हणून लोक इंग्लिश भाषेला जास्त प्राधान्य देतात आणि त्याच्यातून शिकतात, पण त्याच्यातून मनुष्याला कळत नाही. त्याला कुठं ना कुठं त्याची जी त्रुटी आहे, वैगुण्य आहे ते राहतच असतं. एक गोष्ट स्वामी महाराज सांगायचे, बिरबलाची गोष्ट सांगायचे की काही लोक आहे ना, आपले विनोबाजी भावे, त्यांना भारतातल्या 16 भाषा बोलता होतात आणि इतक्या अस्खलित बोलत होते.
अस्खलित बोलत होते. तसं एक गावामध्ये एक बहुरूपी आला, आपलं बहुभाषिक आला आणि त्यांनी सांगितलं, माझं आव्हान आहे की माझी मातृभाषा कोणती आहे ती मला माझी तुम्ही ओळखा, त्याला तुम्हाला काही त्याचा पुरस्कार देण्यात येईल. तर ते याच्यामध्ये आला तो राजदरबारामध्ये आणि तिथं त्यांनी सगळ्या भाषा बोलला. तर भाषा कोणती याची कोणाला सांगता येईना. बिरबलाला विचारलं. बिरबलाने सांगितलं की मला थोडा अवकाश द्या, उद्या मी तुम्हाला सभेमध्ये सांगतो याची मातृभाषा. रात्री बिरबलाने काय केलं की तो, कारण कळूच नाही येत नव्हतं, तो जर एकदम म्हणायला लागला की कोणती भाषा इतका फटफट बोलायचा, पण त्याच्या मातृभाषा जी आहे ती काय कळेना. बिरबलाने काय केलं, तो रात्री गाढ झोपेत असताना थंडीच्या दिवसामध्ये एक घागरभर पाणी घेतलं, थंड पाणी, आणि एकदम त्याच्या डोक्यावर ओतलं. तो लगेच उठत आई आई करत उठला. तेव्हा तू महाराष्ट्रीयन ऐकून, म्हणजे माणसाचं काही झालं तरी मूळ भाषा जी आहे ते त्या भाषेमध्ये त्याला लवकर आकलन होतं. एवढा सगळा आपल्याला हा उठारेटा किंवा ओहापोह करायचा कशासाठी? महाराष्ट्र भाषेत जन्माला, महाराष्ट्र भाषेमध्ये सुख प्राप्त व्हावं, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी, परमानंदाची प्राप्त व्हावी, असं ज्या महाराष्ट्रात जन्म आहे. हा आपले गुरुवारी मारुती बाबा म्हणतात, हा भारत नाव जरी असलं ना, पण भारत नावात प्रांत आहे महाराष्ट्र, पण महाराष्ट्र आहे म्हणतात, आहे का नाही? त्याचं या ठिकाणी जर कोणी मनुष्य असेल तर त्याला किती सोपा उपाय आहे की वारकरी प्रस्थांतरेचं त्याने अध्ययन करावं. वारकरी पण काही नाही, त्यांनी तितकं सोपं करून ठेवले, उलट आपल्याला समजून सांगताना अवघड होते, कारण आपल्याला समजून सांगण्याची पद्धती नाही. पण त्यांनी अवघडाचं सोपं करून सांगितलं. आपण काय करतो, सोप्याचं अवघड करून शिकण्याचा प्रयत्न करतो, आहे की नाही? परंतु ते प्रातस्मरणीय वंदनीय साखरे महाराज म्हणायचे की जेव्हा आपल्याला कळतं का कोणत्या अवघडाचं हे सोपं केलं, तेव्हा मग आपल्याला त्याचं खरं महत्त्व कळतं. म्हणून ह्या प्रक्रिया किंवा वेदांत सिद्धांत किंवा संस्कृत प्रमाणं हे घेण्याची पद्धत आहे. वास्तविक त्या स्पष्ट करूनच सांगितलेलं आहे. आणि हे सगळं समजा याच्यामध्ये एक अधिकार आहे, नाही समजलं तर तो काय व्हायला गेलं का त्याचं? तरीसुद्धा हे मंत्र आहे. मंत्र ह्या शब्दाचा अर्थ आहे मननात त्रायते ती मंत्र. तुम्ही याचं मनन, अनुसंधान, चिंतन करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही ह्या संसार सागरातून तरुण जाणार. आणि साचची बोलाचे नवे हे शास्त्र, परी संसार जिनते शस्त्र. आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी. आत्म्याचा अवतार करणार, आत्मा तुम्हाला अभिव्यक्त करणार, साक्षात्कार करून देणारं हे शास्त्र ज्ञानेश्वरी हे शास्त्र आहे. आणि दुसरी गोष्ट पूर्वमीमांसेच्या याच्याप्रमाणे मंत्र हा जो आहे केवळ मननाने रक्षण करतो, म्हणजे मनन केला असताना तो ग्रंथ रक्षण करतो असं नाही. त्याच्या मंत्राचा नुसता उच्चार केला तर उच्चारण मात्रेनं अपि फलं भवति, उच्चारणाने देखील फल होतं. आणि याची अनुभूती कोणी घेतली? नाथ महाराजांनी घेतली. भावधरोनिया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेशी. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कळी काळाचे नाही तया. तो एका जनार्दनी संशय सांडवणे, दृढधरी मनी ज्ञानेश्वरी. ह्या ग्रंथात ज्ञानेश्वरीची नुसती पारायण केली तरी सुद्धा त्याला तेच फल मिळेल. कारण ही माऊली आहे, माऊलीचा ग्रंथ आहे, आणि आत्मा कोण आहे? माऊली आहे, ऐक नाही? त्यामुळं ह्या आपण जर ह्या ग्रंथाचं केवळ कळो किंवा न कळो जरी त्याच्या पारायणाच्या खेपा केल्या तरी त्याला असं नाही का ज्यांनी अर्थाचं खूप चिंतन केलं त्याला हे मोठं फल मिळालं आणि याला छोटं मिळालं, असं नाही. आणि कोणी सांगितलं? स्वतः माऊलीनेच ह्या ग्रंथामध्ये आता पुढं सांगणार आहेत ना. एक प्रदक्षिणा जपाच्या बाहेरुनी करीती या, एकते श्रवणमिषे छाया सेविती जयाची. एकते अवधानाचा पुरा, वेळा पाऊड भितरा, घेऊन रिगती गाभारा आत्मज्ञान अर्थज्ञानाच्या. ते निजबोधे उरावरी, भेटती आत्मया श्रीहरी, का मोक्षप्रसादी सरी सर्वाही आथी. समर्थाचे पंक्ती भोजने, तळल्या वरिल्या एकची पक्वाने, तेवी श्रवणे अर्थे पठणे मोक्षीचे लाभे. त्याचं श्रवण केलं, अर्थाचा विचार केला किंवा केवळ त्याचं पारायण केलं तरी त्याचा मोक्ष प्राप्त होतं असं नाही. किंवा त्या मोक्ष तरतम भावाचा जो मोक्ष आहे ना, कोणाला स्वरूपता, कोणाला सलोकता, कोणाला सायुज्यता, किंवा कोणाला काय
समीपता अशा मोक्षाने प्राप्त होत नाही. हा जो निर्विशेष मोक्ष आहे की ज्याच्यामुळे तुमची जन्ममरण परंपरा खंडित होईल, हा तुमचा शेवटचा जन्म ठरेल. ज्ञान समकालात तुम्ही मुक्त व्हाल आणि उर्वरित आयुष्यात जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगत तुमचं जीवन जाईल. असा तो पवन्याहूनही पाय उतारा. पोहायचं म्हणलं तर श्रम आहे, पण हा काय पाय उतार पायवाट असली तर मनुष्य सहज त्या पात्राचं अतिक्रमण करून जाऊ शकतो. अशा प्रकारचे इतकं सोपा ग्रंथ माऊलींनी करून ठेवला नाथ महाराजांनी. जर तुम्हाला ज्ञानेश्वरी कळली नाही तर ज्ञानेश्वरीचा अर्थ कळण्यासाठी हेच विचार याच्यापेक्षा सोप्या भाषेतले, हे 700 वर्षापूर्वीची भाषा आहे, ही 350 वर्ष 450 वर्षापूर्वीची भाषा आहे. या भाषेतून तुम्हाला ज्ञानेश्वरीचा अर्थ कळेल. किंवा तुम्ही ज्ञानेश्वरी पाहिलीसुद्धा नाही परत, केवळ भागवतसुद्धा तुम्हाला पूर्णपणे ज्याला म्हणतो परमाशांती समाधान सगळं देऊ शकतो. आणि त्याच्यातही तुम्हाला वाटलं कारण त्याच्यामध्ये काय एक विषय संबोध धरून ठेवलेला आहे. पण आपल्या जीवनात काय सगळे शास्त्रीय प्रश्न येत नाही. आपल्या जीवनातले प्रश्न वेगळेच असतात. की त्या स्वामी महाराज सांगायचे, आपण जे श्रवण करतो त्या श्रवणामध्ये पूर्वपक्ष उत्तरपक्ष येतात. सगळेच पूर्वपक्ष उत्तरपक्ष आपल्याला लागतात का? पण आपण एकदा ग्रंथ सुरू केला की आता जे येतील तेवढे पूर्वपक्ष पाहतो, सगळे उत्तरपक्ष पाहतो. पण आपल्याला जी गरज आहे एवढे सगळे पाहत असताना आपण जसे तसेच राहतो. कारण का आपल्याला असणाऱ्या ज्या शंका आहे त्या शंका त्याच्यात काही काही आलेल्याही नसतात आणि काही आलेल्या असल्या त्याची उत्तरं कळालेली नसतात. मग त्याचं आणखीन सुलभीकरण करण्यासाठी जगद्गुरू तुकोबारायांनी काय जगद्गुरू तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा तेथून या ठिकाणी तुकाराम महाराजांनी असा अवतार धारण केला. बघा की जर गाथेचे आपण 4092 अभंग पाहिले तर असं आहे की मनुष्य जन्मापासून मरेपर्यंत दीर्घायुष्य असो किंवा अल्पायुष्य असो, सगळ्या मानवजातीतला कुठल्याही राष्ट्रातला कुठलाही मनुष्य असो महाराज, तर त्याच्या अंतःकरणात सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढ्या भावना, जेवढे विकार, जेवढे विचार, जेवढ्या कृती करील त्या सगळ्या कृतींची वेदाला मान्य असणारी किंवा वेदाचा अभिमत असणारी सगळी उत्तर तुकाराम महाराजांनी ह्या 4092 अभंगात दिली. काही एका अभंग समजा सरासरी 4 चरणाचा धरला तर 16,000 वाक्य. काही मोठे अभंग असतील, काही कमी असतील तर 20,000 वाक्य. 20,000 वाक्यात तुकाराम महाराज बोलणार आणि तेवढंच जर आपण ऐकलं तर आपल्याला याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा असं प्राप्त होणार आहे. हे वाङ्मय आपल्याला प्राप्त झाले. पण आपली स्थिती कशी आहे? स्वामी महाराज म्हणायचे का श्रीमंत बापाची आपण दरिद्री मुलं आहोत. आपल्या संतांनी एवढं करून ठेवलं, आपण वर्तमानपत्र वाचतो त्या डोळ्याला पार केवढा चष्मा भिंग वाढत चालला तरी ते मोबाईल पाहतो, त्याच्यासाठी वर्तमानपत्र वाचतो, कथा कादंबऱ्या वाचतो. त्याच्यापेक्षा हे जे वाङ्मय आहे याच्या जर आपण शब्दांच्या खेपा करत गेलो तर शिवाय काही कळूनही घ्यायचं नाही. न कळता देखील याचा अर्थ चिंतन करायचंच नाही, अर्थ कळून घ्यायचा असा नाही. पण नाही कळला तरी तुमचा उद्धार आहे. त्याच्याही पुढं किती ज्ञानोबरायांची करुणा आहे की तुम्ही ज्ञानेश्वरी तुम्हाला वाचता येत नसली तर त्या ठिकाणी माऊली माऊली करतासुद्धा वाचायला शिकणारी लोक आहेत. आम्ही इथे एक आजी पाहिल्या, नांदेडच्या होत्या त्या, तर त्या चातुर्मासात तिथं होत्या. इथं आल्यावर त्या आम्हाला म्हटलं की मला काहीतरी वाचायला शिकवा. तेव्हा त्यांचं वय होतं 66. तर मग त्यांना आम्ही म्हटलं की तुम्हाला थोडं शिकू. त्या म्हातारी थेट आम्ही दूर राहत होतो शांतीपीठावर, तिथे यायचे आणि म्हणायचे की मला क ख शिकवा, मला ज्ञानेश्वरी वाचायची, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरायचं नाही असं ते म्हातारी म्हणायचे. आणि तिला आपले तिथले एक विद्यार्थी होते, त्यांनी तिला शिकवण्याचा प्रयत्न केला, मी पण केला. पण ते काय तिला काय आज क सांगितलं का उद्या ती विसरूनच जायची. मग ती काय ऐकेना. पण ती म्हणे मी शिकणार आहे, मला शिकवा. नंतर म्हणलं तू इकडे येऊ नको, आम्ही प्रदक्षिणा रस्त्यावर स्मारक मंदिरामध्ये ते राहत होते. तर आम्ही म्हटलं की आम्ही तिथे जाऊ, प्रदक्षिणा झाल्यावर मग तुला तिथं थोडं सांगत जाऊ. म्हटलं मग 2 मिनटं वळून गेलं, पुन्हा आपला वेळ जाणार नाही. पण आम्ही परत गेलं की त्याला सांगायचं, पुन्हा तिचं काही जवळजवळ असे 5-6 महिने गेले. आणि नंतर आहे ना
तर ती म्हणायला लागली, मला तुम्ही शिकवितच नाही व्यवस्थित, नाही तर मला 6 महिने झाले म्हणे मी इथे, आता म्हातारी शिकत नाही त्याला काय. मग मी स्वामी महाराजांना सांगितलं. अरे स्वामी महाराज म्हणे ही अशी गिऱ्हाईकं तुमची नाही, आमच्याकडं आणा म्हणजे. आणि मग आम्ही त्या आजीला घेऊन गेलो एक दिवस स्वामी महाराजांना. म्हणलं स्वामी महाराज तिला काहीच कळत नाही आणि लगेच आज म्हटलं ना बरं, ते म्हणे तिला तुम्ही पुढं बोलून मागं असे शब्द एक हरिपाठ शिकवून पाहिला का. म्हणलं तो पण करून पाहिला. आम्ही म्हणायचो देवाचे द्वारी उभा क्षणभरी, तिथं हरिपाठही पाठ नव्हता. त्यामुळे ती दुसऱ्या दिवशी पण काहीतरी असं म्हणायचे, काही नाही कळत मला. मग ते स्वामी महाराज म्हणले, आजी काय हे पोरांच्या नादी लागले, तुम्हाला यांना तुम्ही विनंती करता त्यापेक्षा ज्ञानोबरायांना सांगा आणि मी सांगा, माझं म्हणण्यावर विश्वास आहे का म्हटले, ही ज्ञानेश्वरी तुम्हाला देतो. ती म्हणे माझ्याकडे ज्ञानेश्वरी, म्हणे उद्या घेऊन ये. घेऊन आली आणि म्हणे प्रत्येक शब्दावर बोट ठेवायचं, माऊली 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 म्हणत काय झालं का दिवसातून 3 पारायणं करायची म्हणे, 1 पारायणात तुला आपोआप वाचता येईल म्हणे. ते आजी दररोज ते सारखं तिचं सुरू झालं आजान वृक्षाखाली. आणि 3-4 महिन्याचा काळ गेला असेल आणि तिनं आम्हाला म्हणले का रे भाऊ हे मला बरोबर येतं का प्रदक्षिणा करताना. तर ते म्हटले की हे बघ बरं मला हे असं वाटतं का हे शब्द बघ बरं. तिनं देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी यायला पूर्ण ओळ वाचून दाखवली आणि त्याच्यानंतर तिला वाचता यायला लागली. तिचं म्हणजे तिचं प्राणोत्क्रमण लवकरच झालं, पण तिला पूर्णपणे ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या सगळ्या वेळा वाचता यायला लागले तिला आपोआप. इथं एक त्यांचं नाव माझं पंडित असं त्यांचं नाव आहे. इथं एक धर्मशाळा आहे कोकणची, तिथलं एक आम्ही कॉलेजला असताना इथं ते आळंदीला आले, त्यांना काहीच लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं आणि एकदम तरुण मुलगा साधारण 15-16 वर्षाचा. ते अजून आहेत, एक दिंडी चालवतात आणि ते म्हटले की मला वाचता येत नाही. ते रडायचे पार, मला कोणीतरी शिकवा कोणीतरी शिकवा. नंतर त्यांनी हे असे पारायण करता करता नंतर त्यांना वाचता यायला लागले. ते नंतर आमच्या गावी सप्ताहाला आले होते, एवढा मोठा भिंगाचा का त्यांना इतका छंद लागला, वाचता येतं. तो आनंद इतका झाला का ते वहीन पुस्तकच खाली पडायचं नाही, वाचायचं तरी नाही तर लिहायचं तरी. आता आहे ते. तर त्यामध्ये एवढे हे इतकं कोणा वेदाचं मंत्र आपल्याला एकतर अधिकाराचा अभाव आहे, बरं असलं तर बुद्धीचाही अभाव आहे याच्यामध्ये आणि त्याचा अर्थ कळण्याचाही अभाव आहे. पण इथं काहीच करायचं नाही, केवळ तुम्ही त्या ग्रंथाची पारायणं केली तर त्यांनी काय सांगितलं, काय गीता माऊली नसे जाणीत आली. आईला जसं लहान मूल आणि मोठं मूल ज्याच्यामध्ये ताना आणि पारठं म्हणतात ते त्याच्यामध्ये भेद नाही, तसं गीता माऊली नसे जाणीत आली. आणि एवढा असताना गीता पाठकाशी असे फळ अर्थज्ञाची सरीसे. गीतेचं पठण करणाऱ्याला ज्याने आयुष्य घासलं आणि त्याचं अध्ययन केलं त्याला जे फल प्राप्त होतं तेवढंच फल केवळ गीता वाचणाऱ्याला प्राप्त होतं. तिथं तर किती पुढं लिहिलं आहे नाथ महाराजांनी, गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयानाला. नुसतं वाचेने गीता गीता म्हटलं तरीसुद्धा नाही. रामकृष्ण परमहंस तर असं म्हणतात की तुम्हाला गीता वाचता नाही आली ना, गीता गीता म्हणा. म्हणे मग गीता गीता म्हणून काय होतं. ते म्हणे काय, गीतेचं तात्पर्य त्यागात आहे. 10 वेळा तुम्ही गीता गीता म्हणलं ना तर आपोआप तागी 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 होते. बंगालीमध्ये तागी शब्दाचा अर्थ आहे त्यागी. म्हणून ते म्हणणे की असे हे ग्रंथ आपल्या वाट्याला आलेले आहेत आणि आपण हे सोडतो आणि दुसरीकडे कुठंतरी ह्या आपल्या समाधानासाठी शोध घेतो. म्हणूनच स्वामी महाराज म्हणायचे की आपले वडील किती श्रीमंत असले तर मुलं दरिद्री असावीत, अशा प्रकारची स्थिती आहे. निदैवाच्या परिवरी हवा लोह्या रुतलिया हाती सहस्रवरी परिवरी बैसोनी उपवास करी का दरिद्रे जिये. माऊली सांगतात की एखादा अभागी मनुष्य असतो, दररोज रोजगार हमीवर जातो, पगार वेळेवर होत नाही आणि घरी आला का उपाशी झोपतो याच्यामध्ये. आणि त्याच्या परवरामध्ये खाली त्याच्या पूर्वजांनी भरपूर मोहरा करून ठेवलेल्या असतात, सुवर्ण मोहरा. अशी आपली स्थिती आहे की या ठिकाणी लोह परिसाशी रुसले सोनेपणाशी मुकले तेथे कोणाचे कायबा गेले ज्याचे त्यानेच अनहित केले. लोखंड जे आहे ते परिसालाच रुसलं. अरे तो फक्त परिसाचा स्पर्श होऊ दे, तुझं सोनं होणार आहे. लोहचुंबक जो आहे, तुम्ही लोखंडाचे कण आहे ना तो तुम्हाला आकर्षून घेणार आहे, पण त्याच्या चुंबकीय क्षेत्रात तर जाणार. लोक एवढा आम्हाला कधी कधी वाटतं आता आपले हे प्रस्थांतर इथं चाललं आहे ना, याच्यामध्ये काय प्रत्येक माणसाच्या घरात कमीत कमी प्रस्थांतर दर्शन घ्यायला तरी असली पाहिजे. नका वाचू तुम्ही,
कधी तुमच्या पिढीत किंवा कोणी तुम्ही जेव्हा रद्दीत द्याल तेव्हा त्याचा एखादा कागद कधी वाचला जाईल. तुम्ही महाराष्ट्रात जन्मला आणि परस्थानताही घरात नाही, असं कोण एकही घर नसावं तर सगळे लोक सुखाने नांदतील की नाही. दररोज 10 वव्या जरी वाचल्या आणि 10 वव्याचं चिंतन केलं तर काहीतरी मार्गदर्शन संत करतीलच का नाही. त्यांनी तुमच्या आमच्या बोलण्यात भ्रमप्रमाद आहे, त्यांच्या बोलण्यात आहे का एकही दोष. सर्वज्ञ कल्प वेदाचा खरा अभिप्राय त्यांनाच कळला, आम्ही त्याच्या बाला धरिले हाती असं सांगतात. असे जे संत आहे आणि त्यांनी हे वाङ्मय आपल्यासाठी करून ठेवलेले आहे. हे अक्षर वाङ्मय आहे, पण आपल्याला फक्त त्याचा अभिमान आहे. आमची ज्ञानेश्वरी, आमचा भागवत असे ग्रंथ आहेत, ही आमची वारकऱ्याची प्रस्थांतरे. तुम्ही त्याचं किती चिंतन करता, तुम्ही त्याचं किती अनुष्ठान करता, काही होत नाही. म्हणून या ठिकाणी हे जे आता आपण चाललेला विषय तो तुम्ही हा विषयांतर का केलं आहे की नाही, तर का केलं हे मलाही माहीत नाही. त्याच्यासाठीच केलं. माऊलींनी दृष्टांत दिले आणि एक शेवटचा दृष्टांत देतात. आता एकदम विषयावर येतो. हे ना आपुले पूर्णत्व भेटे, जेथ चंद्राशी वाढी खुंटे, तेथ शुक्ल पक्ष आटे, निश्चय शोधैसा. तैसा बोध्य जात गिळितू, बोधू बोधे एम जातू, मिसळला तेथ साध्यंतू, आबोधू गेला. एक एक उदाहरण माऊलींनी सांगितलं. पहिलं उदाहरण जे ते भोजनाचं सांगितलं. जसं जसं एक एक ग्रास घेतो आपण तशी तशी त्या ठिकाणी आपल्याला क्षुधा जी आहे त्या क्षुधेची निवृत्ती होत जाते. तृप्ती जेव्हा प्राप्त होते तेव्हा ती क्षुधा पूर्णपणे नष्ट होते. किंवा आपण जेव्हा आपल्या गंतव्यस्थानाला जात असताना एका पाठीमागे एक पाऊल टाकतो तशी तशी ती वाट आपलं ते गंतव्यस्थान आपल्याला जवळजवळ येत जातं, ती वाट कमी कमी होत जाते. आणि ज्या वेळेला आपण त्या गंतव्यस्थानाला पोचतो त्यावेळेला ती वाट बुडून जाते, म्हणजे वाटेचं प्रयोजन संपून जातं. आणि तिसरं उदाहरण दिलं जागृतीचं, सुषुप्तीचं. ज्या वेळेला आपण सुषुप्तीमधून जागृतीत येत राहतो त्यात जितकं आपल्याला जागृतीची स्थिती अधिक येते तशी निद्रा त्या ठिकाणी हरपून जाते. आणि ज्या वेळेला आपल्याला पूर्ण जागृती येते तेव्हा स्वरूपाने ती निद्रा नाहीशीच होते. त्या निद्रेची आठवण पहिल्या क्षणात आपण झोपलेलो होतो, आता जागा झालो, दोन्ही जाणीव असतात. थोड्या वेळाने झोपलं होतं हे विसरून जातं, मी जागा आहे असं वाटत राहतं, ती जाणीव निघून जाते आणि टळटळीत जागृती राहते. एवढे 3 दृष्टांत सांगितले. आता हा चौथा दृष्टांत सांगतात. हे ना किंवा हे नाही म्हणजे अथवा. इथं ना 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 का किंवा हे ना ह्या सगळ्यांचा अर्थ काय आहे? ह्या सगळ्यांचा एवढंच नाही म्हणजे असा तर एक अर्थ करायचा किंवा अथवा. अथवा आपुले पूर्णत्व भेटे, जेथ चंद्राशी वाढी खुंटे. जेथ चंद्राशी वाढी खुंटे, ज्या ठिकाणी चंद्र जो आहे त्याची वाढ कुंठित होते म्हणजे खुंटते, म्हणजे वाढ थांबते. चंद्राची वाढ जिथं थांबते ते कधी वाढ कधी थांबते तर ज्या वेळेला शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला अमावास्याला चंद्र दिसत नाही आणि ह्या शुक्ल पक्ष जो आहे पहिला पंधरवाडा तर त्याच्यामध्ये 1 कलेचा चंद्र असतो प्रतिपदेला, द्वितीयेला 2 कलेचा आणि पौर्णिमेच्या दिवशी तो सर्व कलांनी संपन्न होतो. त्यावेळेला आता पौर्णिमेच्या नंतर त्यात वाढ होते का? वाढ थांबते आणि आपुले पूर्णत्व भेटे आणि त्याला आपल्या पूर्णत्वाची प्राप्ती होते. किंवा जेव्हा पूर्णत्वाची प्राप्ती होते तेव्हा चंद्राची वाढी खुंटते. अगोदर चंद्राच्या वाढी खुंटते का अगोदर पूर्णत्व भेटतं? दोन्हीमध्ये कोणतं अगोदर होतं? हे सगळं युगपत होतं असा त्याचा अर्थ आहे. आणि तिथं आता तेथ शुक्ल पक्ष आटे निशेषू जायचा. त्या ठिकाणी आता ज्या वेळेला पौर्णिमेचा चंद्र पूर्णपणे उगवला तर त्यावेळेला हा शुक्ल पक्ष जो आहे तो आता उद्या कोणत्या शुक्ल पक्षातली तिथी येईल का? शुक्ल पक्ष संपूनच गेला, शुक्ल पक्ष त्या ठिकाणी संपून गेला, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून आता हे जे सांगितलं एवढे दृष्टांत कशासाठी सांगितले? ज्या सिद्धांतासाठी
किंवा ज्याच्यामध्ये दाष्टांतिकासाठी जे सांगितले ते असं सांगतात. तैसा हे दृष्टांत काय करमणूक म्हणून सांगितलेले नाही, याचा आशय काय आहे ते आता सांगतात. तैसा बोध्य जात गिळितू बोधू बोधे ए मजा आतू मिसळला तेथ साध्यंतू आबोधू गेला. तैसा म्हणजे वर जसं भोजनाची स्थिती आहे किंवा वाटेची स्थिती आहे किंवा आता सांगितली चंद्राची स्थिती आहे किंवा एक जागृतीची सुषुप्तीची स्थिती आहे, त्याप्रमाणे तैसा बोध्य जात गिळितू. आता बोध्य जात म्हणजे जेवढे जेवढे जाणण्याचे विषय आहेत, जेवढे जेवढे जाणण्याचे विषय आहेत, बोध्य जात. बोध्य म्हणजे जे जे आपल्याला ज्ञेय होतं किंवा जे जे आपल्याकडून जाणलं जातं, हा घट आहे, हा मठ आहे, कोणताही या ठिकाणी जेवढे जेवढे ज्ञानाचे विषय आहेत त्यांना तो गिळंकृत करतो, गिळून टाकलेला आहे. आणि कोणी गिळून टाकले? तो बोधू बोध्य जात गिळितू. तो बोध म्हणजे आत्मबोध, म्हणजे ज्या वेळेला त्या मनुष्याला मी सच्चिदानंदाद्वय आत्मा आहे, ब्रह्मरूप आत्मा आहे असं जेव्हा ज्ञान होतं त्यावेळेला काय होतं की इतर जी ज्ञान आत्तापर्यंत होते ती जे सगळ्या ज्ञानाचे जे विषय होते, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, तर या ठिकाणी हे पंचविषयाचे एवढंच घ्यायचं नाही, म्हणजे कोणतेही दृश्य पदार्थ, श्रुत पदार्थ असतील, जेवढे जेवढे काहींचं स्पर्शनेंद्रियाने ज्ञान होत होतं, काहींचं श्रवणेंद्रियाने होत होतं, हे सगळे पंचविषय जे आहेत ते सगळे बोध्य जात. त्या सगळ्या जे विषय होणारे, सगळे विषय होणारे म्हणजे ज्ञानाचा विषय होणारे सगळे विषय ह्या सगळ्यांना गिळून टाकलं. आता ह्या सगळ्यांना गिळून टाकलं. कशाने गिळून टाकलं? तर अंधार आहे, त्या अंधाराला गिळून कोण टाकतो? प्रकाश गिळून टाकतो. गिळून टाकतो म्हणजे याचा अर्थ गिळून काही त्याचा थोडासा पुसटसा मागमूससुद्धा शिल्लक ठेवतो का? त्याला नष्टच करतो का? त्या प्रकाशामध्ये अंधाराला पाहताच येत नाही, अंधारच सापडत नाही, म्हणजे पूर्णपणे अंधाराची कुठं सिद्धीच होत नाही अशी स्थिती होते. प्रकाश आणि अंधकार हे दोन परस्पर विरोधी पदार्थ आहेत. तसं ज्ञान आणि अज्ञान हे दोन परस्पर विरोधी पदार्थ आहेत. त्यापैकी ठीक चालले ना, जे जे आपल्याला ज्ञानाचे विषय होतात ना, हे सगळे दृश्य पदार्थ असतात, ते सगळे काय असतात? जड असतात. आणि जड पदार्थ जे ते जड त्याला म्हणतात की ज्याला इतराचं ज्ञान नाही आणि स्वतःचंही ज्ञान नाही, त्याला काय म्हणतात? जड. पण आपल्याला मी अज्ञानी म्हणतो, याचा अर्थ अज्ञानाचं ज्ञान आहे की नाही? मग अज्ञानाचं ज्ञान आहे म्हणजे अज्ञानाला कोणतरी प्रकाशन करणारं आहे, बरोबर ना? पण अज्ञानाला प्रकाशन करणारं कोण आहे? अज्ञानाचं तो प्रकाशक ज्ञान आहे. परंतु आपल्याला जर ज्ञान आहे, मग ज्ञान आणि अज्ञान हे परस्पर विरोधी धर्म एका अधिकरणात एका कालात कधी राहता कामा नये. इथं आपल्याला ज्ञान होतं मी अज्ञानी, आणि अज्ञान खुशाल आपल्या ठिकाणी सुखाने नांदत आहे, ही तर गोष्ट आहे की नाही? मग त्याचा परस्पर विरोध कसा? त्या अज्ञानाला नाश कोणतं? सामान्य ज्ञान जे आहे ते अज्ञानाच्या विरोधी नाही. अहम ब्रह्मास्मी त्याकारक जे विशेष ज्ञान आहे ते अज्ञान, त्या अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती, त्या वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं चैतन्य, आणि ते चैतन्य ह्या अज्ञानाचं नाशक आहे, ते याला गिळंकृत करणार आहे. म्हणजे ते इथं बोध्य जाताला बाधित करतं आणि सगळ्या बोध्य जाताचं कारण असणाऱ्या अज्ञानाचा नाशक होतं. म्हणून तिथं म्हणतात की बोध्य जात गिळितो. ह्या बोध्य जाताला ते गिळून करतो. कोण करतं? हे ज्ञान अहम ब्रह्मास्मी, हे विशेष ज्ञान. अहम ब्रह्मास्मी हे विशेष ज्ञान, त्या मी करता आहे, मी भोगता आहे, ह्या प्रकारचे मी विषयाचा ज्ञाता आहे, अशा प्रकारची ही जी ज्ञानं आहेत ही सगळी ज्ञानं काय करतं? ते गिळंकृत करतं. ही सगळी ज्ञानं जी आहेत ही बाधित ज्ञानं आहेत, अर्थात ही ज्ञानं केवळ भासमान होणारी ज्ञानं आहेत. ह्या सगळ्या ज्ञानांचं अधिष्ठान आहे, ते अधिष्ठान प्रत्येगात्मा, ब्रह्मरूप प्रत्येगात्मा तो मी आहे, असं त्याला ज्ञान होतं. आणि नंतर हे ज्ञान झालं की तैसा बोध्य जात गिळतो, आणि त्या बोध झाला की बोधे मज आतू एक, तो माझ्यामध्ये येतो, म्हणजे माझ्याशी समरस किंवा माझ्याशी एकरूप होतो असं सांगतात. तो माझ्याशी
एक रूप होतो असं सांगतात की ब्रह्मवेद ब्रह्म एव भवते. किंवा इतर पदार्थ आपण जर आता ह्या ग्रंथाला जाणलं तर आपण काही ग्रंथ होऊ शकत नाही, माईकला जाणलं तर माईक होऊ शकत नाही, परंतु आपलं जे सच्चिदानंद स्वरूप आहे त्याला जर जाणलं तर आपण काय करतो, त्याला जाणणारी जी विशेष वृत्ती आहे ना अहम ब्रह्मास्मी, ह्या वृत्तीमध्ये ही वृत्ती स्वपर विरोधी असल्यामुळं ती अज्ञानाचा नाश करते आणि अज्ञानाचा नाश केल्यानंतर ती वृत्तीला काही न करता ती स्वतःच निवृत्त होते. म्हणून वेदांतामध्ये ही जी वृत्ती आहे अहम ब्रह्मास्मी वृत्ती ही कशी आहे, स्वपरिनिर्वाहक नाही. माया काय करते, माया स्वपरिनिर्वाहक आहे, ह्या जगताची उत्पत्ती करते आणि आपल्या वृत्ती आपल्याला आपल्या उत्पत्तीसाठी कोणाची अपेक्षा करत नाही. म्हणून त्याला शब्दप्रयोग कोणता आहे, स्वपरिनिर्वाहक. ब्रह्माला स्वपरिनिर्वाहक म्हणता होईल का नाही, म्हणता येईल. ब्रह्म सर्व जगाचं प्रकाशन करतं आणि आपल्या प्रकाशनासाठी कोणाची अपेक्षा करीत नाही. मग आता तुम्ही म्हणणार वृत्तीसुद्धा कशी आहे, स्वपरिनिर्वाहक आहे. वृत्ती स्वपरिनिर्वाहक नाही, ती स्वपरिनिरोधी आहे. ती त्या पदार्थाचं ज्ञान करून देते आणि ज्ञान करून तिचं कार्य काय आहे, आवरणभंग करणं एवढंच वृत्तीचं कार्य आहे की नाही. आवरणभंग करणं एवढंच वृत्तीचं कार्य आहे. ती वृत्ती काय करते, आवरणाचा भंग करते. आवरणभंग केल्या आवरणभंगार्था वृत्ती असं वृत्तीचं प्रयोजन सांगितलेलं आहे. मग वृत्ती काय करते, मी देह म्हणत होता तर आता काय म्हणायला लागला, मी ब्रह्म आहे. आणि आता काय झालं, अज्ञानाची निवृत्ती झाली. मी देह का म्हणत होता तर आत्म्याच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानामुळं. आता विशेष स्वरूपाचं काय झालं, मी आत्मा आहे असं ज्ञान झालं आणि त्या विशेष ज्ञानाने अज्ञान विशेष आहे का सामान्य आहे, अज्ञान विशेष आहे. मग विशेष अज्ञानाची निवृत्ती करण्यासाठी सामान्य ज्ञान उपयोगी का विशेष ज्ञान आहे. त्या विशेष ज्ञानाचं स्वरूप काय आहे, हां त्याचं स्वरूप आहे मी ब्रह्म आहे. या ज्ञानाने मी देह आहे, देवोहम अस्मी याची काय होते, निवृत्ती होते. मग ती वृत्ती तिथं काय राहत नाही. व्यवहारातलं उदाहरण देतो वेदांत स्वपरिनिर्वाहकत्वासाठी की एखादा मुकदम दिवसभर कामगाराकडून काम करून घेतो आणि त्यांना संध्याकाळी सोडून देतो, सुट्टी करतो आणि तो तिथंच मुक्कामाला राहतो का तोही घरी जातो. तसा त्या वृत्तीला निवर्त्य काहीच नसल्यामुळे. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करताना अमृतानुभवामध्ये माऊली काय म्हणतात, तुमचं नाव निवृत्तीनाथ कोणी ठेवलं काय माहीत म्हणतात. निवर्त्यतव नाही मा निवर्तवी हा काही कैसा बैसे ठाई निवृत्ती नामाच्या. निवृत्ती करायला अज्ञान असावं. जेव्हा खरं अज्ञान जातं म्हणतो ना आपण, तेव्हा ते अज्ञान जात असतं, असलेलं अज्ञान जात असतं का नसलेल्या का अज्ञानाच्या अस्तित्वाचा भ्रम जातो आहे की नाही. अस्तित्वाचा भ्रम का जातो तर ते सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहे म्हणून त्याच्या अस्तित्वाचा भ्रम जातो. त्याच्या शून्यत्वाचा भ्रम जातो का, शून्यत्वात इथं तुम्ही म्हणता अस्तित्वाचा भ्रम जातो कारण सदसद विलक्षण अनिर्वचनीय अशा अधिष्ठानाचं ज्ञान झालं. मी ब्रह्म आहे हे ज्ञान झालं, बरोबर ना. मग मी ब्रह्म आहे तर सत्य कोण आहे, फक्त ब्रह्मच आहे. आणि हे जे अज्ञान आणि अज्ञान कार्य ते काय आहे, मिथ्या आहे, बरोबर ना. मग त्याच्या सत्यत्वाचा भ्रम झाला का नाही निवृत्त, अज्ञानाच्या सत्यत्वाचा भ्रम निवृत्त झाला. पण अज्ञानाचा शून्यत्वाचा भ्रम, अज्ञानाचं शून्यत्व भ्रम कसा काय, त्याची ती वस्तुस्थिती आहे ना, अज्ञान शून्यच आहे. अज्ञान असं रूपाचं ना बाबा. आज मग सदसद विलक्षण अनिर्वचनीय शब्द का ऐकून घेतला तुम्ही, ते अध्यारोपाची भाषा. मग आम्ही आता बोलतो ते अध्यारोपापदाच्याच भाषेत बोलतो ना आता. तोही भ्रम जातो. हां तो कशामुळे जातो, त्यावेळेला तो असत नाही आणि शून्य नाही. हे आत्मा असत नाही आणि शून्य नाही, आत्मा असत नाही आणि शून्य नाही असं तुम्हाला ज्ञान होतं. आणि हे जे पदार्थ आहे जे तुम्हाला प्रतीतीला येणारे पदार्थ आहेत ते पदार्थ त्यावेळेला तुम्हाला असत वाटतात का शून्य वाटतात का, ते सदसद विलक्षण अनिर्वचनीय. मग सदसद विलक्षण अनिर्वचनीय आत्मा शून्य नाही हा भ्रम का जातो, तो वंद्यापुत्रासारखा असत नाही ना, कारण तो सदसद विलक्षण आहे ना. तो सत नाही, असत नाही, सदसत नाही, तो सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. आपलं तो हे जगत जे आहे तर ते किंवा अज्ञान आणि अज्ञान कार्य आहे ते सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहे. कारण तुम्हाला एकदम शून्य सांगितलं तर तुम्हाला कळलं का, पहिल्यांदाच आम्ही सांगितलं काय काय हे मिथ्या
मिथ्या होईल. संसार एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता, कद्या कल्पांती घडेना. असं जर तुम्हाला म्हटलं असतं आम्ही तर पहिलं म्हटलं असतं तर काही बोध झाला नसता. काही बोध झाला नसता. मग आता आम्ही जर तुम्हाला असं म्हटलं की ज्या वेळेला तुम्हाला ह्या कार्यकारणाविषयी सदसद विलक्षण अनिर्वचनीयत्वाचा जो भ्रम होता, बरोबर ना, तो भ्रम ह्या आत्मज्ञानाने गिळून टाकला. हो, ऐक नाही असं म्हटलं तर चालेल का नाही? का असंच आहे? असंच आहे. असं नाही नाही, अनिर्वचनीय हा भ्रम गिळून टाकला, पण तुम्ही ते अज्ञानाचं जे शून्यत्व आहे त्या अज्ञानाला तुम्ही आता शून्य म्हणता का? कारण काय आहे, त्याचं एक सिद्धांत आहे, कारण गुन्हा कार्यानुवर्तनते. कारणाचे जे गुण असतात तेच कार्यामध्ये येतात. जगत तुम्हाला सत दिसलं का? जगत तुम्हाला सत सिद्ध करता आलं का? सत का सिद्ध करता नाही आलं? अधिष्ठान ज्ञानाने त्याचा बाध झाला. असत सिद्ध करता आलं का? नाही, कारण त्याचा प्रतीती आहे म्हणून. मग तुम्ही सदा सत दोन्हीचं सिद्ध केली का? हा दोघांची सद नाही, अज्ञान विरोधी धर्म एका ठिकाणी. दोन विरोधी धर्म, परस्पर विरोधी धर्म एका अधिष्ठानात किंवा एका अधिकरणात एका ठिकाणी राहू शकत नाही. मग त्यासाठी तुम्ही काय मोरारे स्तुती हा पंथा, तुम्ही दुसराच पंथ काढला. तो कोणता? सदसद विलक्षण अनिर्वचनीय. बरोबर ना? यांनी त्याचं निराकरण झालं. आणि याला तुम्ही काय म्हणतात? बोध. मग हा बोध असा एक पदार्थ, सगळे पदार्थ असे आहेत, आपलं चिंतन हे चाललं होतं, हे सगळे पदार्थ असे की ज्या पदार्थाचं आपल्याला ज्ञान होतं ना, तो ज्ञाता ज्ञान भिन्न राहतो, तो त्याच्याशी कुठे एकरूप होत नाही. असं एकमेव अद्वितीय एकच तत्वच आहे ब्रह्म. त्या ब्रह्माचा जर आपल्याला जेव्हा आत्मत्वाने बोध होतो तेव्हा तो ज्ञाता त्या न्यायावरून भिन्न राहत नाही, तो तद्रूपतेला प्राप्त होतो. आणि असं झालं तर त्यालाच आम्ही ज्ञान म्हणतो. ज्ञातृज्ञेयाविहीन नुसते जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे. असं जे आहे ना, पार्थातया नावं ज्ञान, त्यालाच खरं, ते खरं ज्ञान आहे. जोपर्यंत तुम्ही त्याला वृत्तीचा उपाधी आहे, शास्त्र सुसंस्कृत जरी वृत्तीचा उपाधी असेल तरी त्यापर्यंत तो कोणते ज्ञान कशात समाविष्ट आहे? वृत्ती ज्ञानामध्येच समाविष्ट आहे, स्वरूपभूत ज्ञानामध्ये नाही. आणि स्वरूपभूत ज्ञान हेच खरं ज्ञान आहे. ज्ञान शब्दाला योजण्यासाठी त्याची खरी, त्याला काय म्हणतो आपण, अन्वर्थकता जी आहे ती स्वरूपभूत ज्ञानालाच आहे. पण स्वरूपभूत ज्ञान बिचार कळतच नाही, म्हणून ते कळण्यासाठी आपल्याला वृत्ती ज्ञानाचा आश्रय घ्यावा लागतो, इतकाच त्याचा अर्थ आहे. आणि तो आश्रय घेऊन आपली पुन्हा काय तिथंच जातो आपण, काय सहज मी आंधळागा निज निराकार पंथे. वृत्ती हे निवृत्ती झाली, जन न दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे. अदृश्य ते जे झाले, काही जे दृश्य होते ते अदृश्य झाले, आणि जे अदृश्य होते ते हेच साक्षात अपरोक्षात ब्रह्म झाले. नाही तर तुम्ही म्हणाल दृश्य होते, पुन्हा अदृश्य दृश्य होतं म्हणजे त्याचा अपरोक्ष, दृढ अपरोक्ष साक्षात्कार होतो, अशा प्रकारची स्थिती. आणि ही वेदांताची किमया आहे. सगळ्यात मोठी, सगळ्यात जगात सर्वात मोठं आश्चर्य जर काय असेल तर अदृश्य असणारं जे ब्रह्म आहे आणि ते अव्यक्त असणारं जे ब्रह्म आहे त्याचा आत्मत्वाने निश्चय व्हावा, हे सगळ्यात जगात मोठं आश्चर्य आहे असं आपल्याला वाटतं. जगात मोठं आश्चर्य म्हणजे काय? असलेलं धडधडीत जगत दिसत असताना त्याला मिथ्या म्हणणं, हे आश्चर्यच आहे का नाही? आणि ज्याच्यावरून कोणाचं आडलं नाही, जे कोणत्या इंद्रियांना गोचर झालं नाही, तेच ब्रह्म मी आहे असं म्हणणं, हे जगातलं मोठं आश्चर्य नाही का सगळं? पण हे आश्चर्य नाही, हे आश्चर्याचं दाखवणारे श्रीगुरू हे जगातलं मोठं आश्चर्य आहे. किंवा त्याचं वर्णन करणारं जे उपनिषद तत्त्वज्ञान आहे तेच त्याचं खरं मोठं आश्चर्य. त्यांनी हा मार्ग आपल्याला झाला. मग काय मार्ग दावीला काय? रवी दीप हिरा दाविती देखणे आणि अदृश्य दर्शने संतांची. त्यांच्या महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. चंदनी निवळते कुडी, तिगुण तो काढी संत संग. हे सगळे आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे आश्चर्यकारक कोणी खरं? संत जगातलं सर्वात मोठं आश्चर्य आहे की नाही? कारण संतांनी हा मार्ग दाखवला नाही तर आपल्याला हे जगन्मिथ्यात्व तरी करणार आहे का, ब्रह्मसत्यत्व करणार आहे का, आणि तत्वमसी महावाक्य योजलं नाही तर आपल्या ब्रह्मरूपाचं आपल्याला संशय विपर्य ज्ञान तरी होणार आहे का? म्हणजे सगळे कृपा, सगळे उपकार कोणाचे? संतांचे, आहे की नाही?
तुका म्हणे हा तो संतांचा प्रसाद, तुका म्हणे हा तो संतांचा प्रसाद, लाधलो आनंद प्रेम सुख, लाधलो आनंद प्रेम सुख. हे सगळं संतांनी केलेलं हे कौतुक आहे. नाहीतर आपण किती कल्पच्या कल्प गेले तरी पुनरपी जननम पुनरपी मरणम याच्याशिवाय आपल्याला कोणताच मार्ग सापडला नसता, कोणत्याही मानवाला कुठंच सापडला नसता. आता आता हे आपण चिंतन करतो, हे कुठं अपरोक्षानुभूती, सिद्धांत बिंदू, प्रकरण ग्रंथ किंवा मूळ उपनिषदामध्ये, ब्रह्मसूत्रामध्ये हा विचार येतो. गीतेमध्ये हा विचार असला तरीसुद्धा आता आपण जो श्लोक वाचला, ब्रह्मभूत अप्रसन्नात्मा, यांनी आपल्या डोळ्यापुढे ह्या प्रक्रिया आल्या का? आल्या नाही. आता ज्ञानोबरायच सांगतात, ऐका नाही. आणि तुम्हाला घाई असल्यामुळे तुम्ही म्हणले हे फार कंटाळवाणं झालं, कुठं चाललं आहे, आहे का नाही याच्यामध्ये. पण हे जी गोष्ट आहे ही ज्ञानोबरायांनी सांगितली. तुम्ही जेव्हा कावल्यासारखे होता तेव्हा सांगतात, तैसा बोधे जात गिळीतू बोधू बोधे मज आतू मिसळला. हा बोध बोधू ये बोधे, चांगलं बघा किती अन्वय केलं तर किती अर्थ लागतं याच्यामध्ये. नेमकं आपण सगळ्या ठिकाणी अवतरणं दिली पण इथं अवतरणं दिली नाही, तिथं एक अवतरण राहिले. तैसा बोधे जात गिळीतू, कुठे पाहिजे अवतरण तुम्हीच सांगा ना महाराज. तैसा बोधे जात गिळीतू बोधू बोधे ए मज आतू मिसळला तेच साध्यंतू अबोध गेला. बघा, तैसा बोधू बोधे जात गिळीतू, इथं एक स्वल्पविराम पाहिजे. नंतर त्या बोधे मज आतू ये, हां त्या बोधाने तो काय होतो? मज आतू. ऐके नाही, ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती ह्या अनुवाद आहे की नाही ह्याचा, बरं का. बोधे जात मिसळ, आता बोधू आणि बोधे मज आतू मिसळला, इथं अर्धविराम द्यायचा. इथं अर्धविराम द्यायचा की हा जो बोध आहे हे झालेलं जे आत्मज्ञान आहे त्या आत्मज्ञानाने तो आत्म्याचं ज्ञान नसतं, तो आत्माचं ज्ञान, आत्माचं ज्ञान याला म्हणायचा, त्याला माझ्या आत मिसळला असं, आहे की नाही. आणि मग तिथं असं झाल्यानंतर आता त्याचा अबोधू गेला, त्याचं अज्ञान गेलं की नाही. मग जेव्हा तो ब्रह्मरूपतेला प्राप्त झाला त्याचं अज्ञान गेलं, आहे की नाही. तर त्याच्यातलं अज्ञान किती गेलं आणि किती राहिलं अजून? तुम्ही म्हणता ना अविद्या लेश आहे, प्रारब्ध लेश आहे, त्याच्यामध्ये सांगतात साध्यंतो अबोध गेला. आधी साध्य म्हणजे त्या पूर्णपणे ते अज्ञान जे आहे ते नष्ट झालं. याचा अर्थ त्या अज्ञानाची सिद्धी न होणं हेच त्याचं काय आहे, म्हणजे पूर्णपणे नष्ट झालं. म्हणून या प्रारब्ध लेश जे आहे ना, ही ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीनं नाही, अज्ञानी पुरुषांना त्याच्या जीवनाची संगती कळावी म्हणून या ठिकाणी अविद्यालेश किंवा प्रारब्ध असं मानलेलं आहे. किंवा भाष्यकार मला वाटतं अपरोक्षानुभूतीमध्ये याच्यामध्ये विवेक चूडामणीमध्ये अज्ञानजनबोधार्थम प्रारब्धम वक्ती वै श्रुती, अज्ञानी लोकांच्या ज्ञान व्हावं यासाठी प्रारब्ध लेश किंवा अविद्या लेश हा शब्द वापरला. पण ह्या सगळ्या गोष्टी कशा फार गोड. आता आम्ही याला गेलो होतो ना आपल्या जगन्नाथपुरीला, स्वामीजींनी एक गोष्ट सांगितली. हे संतांनी जे आपल्याला केले ना इतकं सुलभीकरण करून ठेवलेलं आहे की तुम्हाला कोणालाही आत्मबोध व्हावा अशा प्रकारचं केलं. तर ते म्हणे माझ्या जीवनात मी साधारणपणे असं पाळलं आहे, ते गुरु ऐकलं का तुम्ही? हां, गुरूंच्या आज्ञेने की सर्वांना सुलभ होईल आणि सर्वांचा सहज प्रवेश होईल असं सगळ्यांना स्पष्टपणे ह्या ब्रह्मज्ञानाचं कथन केलं पाहिजे. पण करीत असताना काही गुरुगम्य ठाव राखून केलं पाहिजे असं ते थोडेसे गुरुगम्य ठाय राखून सांगितलं पाहिजे असा माझा निश्चय झाला असं त्यांनी सांगितलं. लक्षात आलं का? म्हणजे काही ज्या गोष्टी आहे ना तुम्ही इतक्या स्पष्ट सांगितल्या त्याचं काहीच महत्त्व त्याची काहीच राहत नाही. म्हणून त्याची जिज्ञासा जेव्हा जागृत होईल, आता जसं नाथ महाराजांनी सांगितलं स्त्री शूद्राधिकांना ज्ञान द्यायचं की नाही, ते म्हणून त्यांना आधी नाम द्या. पण नाम देता देता जर त्यांचं चित्त शुद्ध झालं तर काय करायचं, त्यांना हे द्या. पण म्हणजे शास्त्राने जर कुठे त्याचा निषेध केला असेल तर शास्त्राचं निषेधात तात्पर्य नाही. तर ब्रह्मज्ञान सगळ्यांना तुम्ही सांगा. जर समजा ब्रह्मज्ञान सांगणाऱ्याला दोष होतो तर शिष्याचा उद्धार व्हायचाच कधी?
स्वामी महाराजांना लोकांनी विचारलं, तुम्ही कोणी आले की त्यांना सगळे हे सांगता, तुम्ही ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी एकदम स्पष्ट सांगता, म्हणून त्यात काय बिघडलं म्हणे याच्यामध्ये. ते म्हणे तुम्हाला दोष लागेल याचं आम्हाला वाटतं, जर तुम्हाला याचं पाप लागेल. ती म्हणे मी त्या लोकांचं पाप पुण्य घेत नाही, तर पाप कशाला घेऊ. आणि ज्ञान इतकं शुद्ध आहे, इतकं शुद्ध आहे की त्याला पापाचा मळ कधी लागणं शक्यच नाही. आणि ते जर तुम्ही विशुद्ध स्वरूपात जर कथन करत असाल तर ते तुम्हाला दोषावर कसं होईल. परंतु शास्त्रीय परंपरेला अनुसरून काही जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणासाठी त्याचा समोरच्याचा अधिकार पाहून त्याला त्या गोष्टीचं स्पष्टीकरण करावं, नाही तर एरवी करू नये. काही गोष्टी माकडाच्या हातात कोली दिल्यासारखं होऊ नये, एवढाच त्याचा भाग आहे. तैसा बोधे जात गिळितू बोधू बोधे मज आतू मिसळला, तो बोधू मज आतू मिसळला. आणि मग ते साध्यंत, आबोधाचं विशेषण काय आहे, साध्यंत. तिथं संपूर्ण हे जे अज्ञान आधीपासून अनादी असणारं जे अज्ञान आहे त्याचा आधी आणि त्याचा अंत हे दोन्ही त्या ठिकाणी गेले, त्याची सिद्धी झाली नाही, अशा प्रकारची स्थिती. आता आमुचेनी नावे अज्ञानाचे नावही नव्हे, याला म्हणायचं साध्यंत आबोध गेला. अज्ञानाचं नाव तुम्ही म्हणता ना, अज्ञान, आम्हाला ते अज्ञानाचं नाव पण माहीत नाही. कारण कसं आहे बघा, जेव्हा अंधकार असतो ऐक नाही, आणि सूर्य जेव्हा अंधकाराचा शोध घ्यायला जातो, बरोबर ना, मग तो अंधकाराचा नाशक होतो का अंधकार त्याच्या पुढे कधीच येत नाही. सूर्याशी अंधकारू काही झाला होता गोचरू, तरी तमारी हा डगरू आलाची. सूर्याला कधी अंधकार पाहायला मिळाला का. तसं ज्ञानवान पुरुषाला आत्ता अज्ञान गेलं आणि आत्ता ज्ञान झालं का अज्ञान कधी नव्हतं आणि मी कधी ज्ञान नव्हतं आता नाहीच. ऐक नाही, हे जे होणं याला म्हणायचं की त्याचा जो काय अबोध आहे तो साध्यंत गेला, त्याची सिद्धी झाली नाही. म्हणून जोपर्यंत माणसाला वाटतं ना किती दिवस अज्ञानात खितपत पडलो होतो, गेलं वय एकदाचं, ऐका ना, त्याला अजून अज्ञान गेलं नाही. आणि काय आनंद आहे, आजी आनंद रे आनंद, अजून भात मुरला नाही, असा त्याचा अर्थ. म्हणून हे जे वेदांनी सांगितलं ना, स्वयंमयींनी प्रतिष्ठित, आपल्या महिमेमध्ये राग. ब्रह्म कुठे आहे, महिमेत आहे. तिथं तरतम भावाला कुठं भाव आहे का, उत्पत्ती नाश, कार्य कारण, उपाधी उपहित. कारण माऊलीने हे पण सांगितलं काय, शेवटो जेथ चित्तम उपाधी उपहिता, शेवट जेथ विचारिता, ते कोणातेही न पुसता निरुपाधिक. निरुपाधिक ते स्वरूप आहे, त्याच्या ठिकाणी उपाधीचं सुद्धा मळ लागलेलं नाही. उपाधीच्या नावे घालून या शून्य, किंवा परमात्म्याकडे प्रार्थनासुद्धा कशी आमचं अंतकरण विशेषण करू नको, उपाधी ठेव का, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, ऐसे मज करुणी ठेवा नारायण, समूळ वासना नुरवावी. मग माणसाला विशेषणाचं कौतुक वाटावं की उपाधीचं कौतुक वाटावं, दोघाचं पण वाटू नये. माझ्या बाला हे म्हणू नये आणि तेही म्हणू नये, अशा प्रकारची स्थिती. तेव्हा तैसा बोधे जात गिळतू बोधू बोधे मजातू मिसळला, तेथ साध्यंतो अबोध गेला. तेव्हा कल्पांत्याचे वेळे नदी सिंधूचे पेंडवळे, मोडून भरले जळे आब्रह्म जैसे, नाना घेतली घटमट, आकाश ठाके एकवट, का जळोनी काष्टे काष्ट वन्नीचे होय, नातरी लेनियांचे ठसे, आटोनी गेली मुसे, नामरूप भेदे जैसे सांडिले सोने, हेही असो चेईलया ते स्वप्न नाही झालेया, मग आपणची आपण यावरी जे जैसे, तैसा मी एक वाचोनी काही, तया तयाही सकट नाही, हे चौथी भक्ती पाही माझी तो लाहे. आता पुढं जे वर्णन करणार आहे ते कोणतं आहे, मदभक्तीम लभते पराम. ह्या आत्तापर्यंत झालं. ब्रह्मभूता प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समज सर्वेषु भूतेषु. आणि आता त्याचं पुढचं पाऊल कोणतं आहे, मदभक्तीम लभते पराम, माझी अत्यंत पराभक्तीचा त्याला लाभ होतो. पराभक्तीचा अर्थ काय केला आपण, ज्ञानलक्षणात्मिका भक्ती. आता कोणी म्हणेल ज्ञानोबरायांनी काय केला, ते आता उद्या आपल्याला पाहायचंच आहे. त्यांचासुद्धा अर्थ काय आहे, ज्ञानलक्षणात्मिका भक्ती जी आहे ना, ह्या थोडक्यात काय, ह्या ब्रह्मभूत स्वरूपाचं जे ब्रह्मभूत स्वरूपाला जो प्राप्त झालेला आहे त्यालाच म्हणतात भक्त.
म्हणून ज्ञान आणि भक्ती ह्या फक्त नावात भेद आहे, त्यांचं स्वरूपात कोणत्याही प्रकारचा भेद नाही. उलट खऱ्या ज्ञानात भक्तीच होते आणि खरी भक्ती ज्ञानातच पर्यवसित होते, किंवा त्या पुरुषाला ज्ञान आणि भक्ती याविषयीचं कोणतंही द्वैत राहत नाही. म्हणून तर एक याच्यामध्ये अभंग आहे फार नेहमी तो, अद्वैतेची चालो अक्षय भक्तियोग, स्वप्नीही मानसाते नातोळो द्वैत संग, आद्वयानंद वेधे नावडो अन्य भोग, सत्क्रियाची नाही मला वाटतं सत्क्रियाची हो अक्रिया रूपबोध का त्या अक्रियते हो सत्क्रिया रूप बोध असं सांगितलेलं. म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय, त्याच्यामध्ये ते नाही अभंग दुसरा आहे मला वाटतं, दुसरा आहे दुसरा अभंग आहे दुसरा अभंग आहे, ज्ञानोबा अभंग आहे दुसरा आहे. तर याच्यामध्ये या असं सांगितलं की साध्यंतो अबोध गेला, पूर्णपणे अबोध गेला. तुम्ही सांगा आता हे ओळी दोनच पंक्तीतली ही ओळी आहे आणि आपल्याला एवढ्या प्रक्रियांचा आश्रय घ्यावा लागतो, तेव्हा हे ओळींचं काय होतं, साधारणपणे आपल्याला झावळं वावळं स्पष्टीकरण होतं. पूर्णत्व होण्याचे कोणाचे महापुरुषाच्या योग्यता असते. पण हे याचा अर्थ जे सारखं आरती करताना दररोज आपण म्हणतो प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले, रामा जनार्दनी पायी टकची ठेवले, ही योग्यता जे आरतीमध्ये त्यांनी ठेवलेली आहे रामा जनार्दनाने, ती ह्याच कारणाने ठेवलेली आहे. हे गुह्य प्रगट बोले हे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी बोलले. म्हणून काही लोक म्हणतात की हे बंडखोर संत आहेत. ऐका नाही, तुम्ही काही म्हणा त्यांना, आम्हाला बंडखोर म्हणण्याने काय, आम्ही म्हणतो खरोखरच वेदांताचं बंडच केलेलं आहे की नाही, वेदांताचं बंडच केलं आणि त्या रूपात गुह्य सगळं उकरून काढलं ना, आहे की नाही. त्यामुळे बंडखोरच आहेत खऱ्या अर्थाने जर म्हटलं तर, असं काय हरकत नाही. आणि ही स्थिती प्राप्त झाली कोणती, बोध्ये जात गिळितो बोधू बोधे एम जातो, मिसळला तेच साध्यंतो अबोध गेला. आता अज्ञान पूर्णपणे नष्ट झालं. आता पुढं काय, तेव्हा त्याच्या पुढं काय स्थिती होते, मागच्यासारखे पुन्हा दृष्टांत देतात. आणि दाष्टांतिकामध्ये तैसा मी एक वाचोनी काही, तया तया सकट नाही, हे चौथी भक्ती पाहिली पाजितो लाई. भक्त्या माम अभिजानाति यावान्यश्चास्मि तत्वतः, ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. असा जो क्रम सांगत आहे त्याच्यामधला ह्या शेवटचा जो भाग आहे काय, मदभक्तिम लभते पराम, याचं व्याख्यान आता मौली करणार उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान म्हणा महाराज. अभंग अभंग म्हणा. अरे असं का, आपली अमृतमय वाणी सगळ्यांना, आपली अमृतमय वाणी सगळ्यांना ऐकावी वाटते. या इकडे या, पुढे या प्रभू. नाही सर, माझ्या क्रोधास पात्र व्हाल. इकडे इकडे या, इथे या ना. कशाला एवढं काय करायचं, इकडे लवकर या. एवढा भाव काय करतो, मस्त नाही अरे नाही मग आम्हाला ऐकायचं ते ऐकणार नाही तसं. एवढे मृदू ते तास लावला असता यायला. कमी वेळेत असंच करावं लागते बाबा. महाराज तुमच्या पाया पडतो. हातून तुम्हाला आतला आवाज काय काय हवंय.
संताची पायी हा माझा विश्वास, 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 सर्व भावेदास, सर्व भावेदास झालो त्याचा, तिची माझी हित करीती सकळ, 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 जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी, तिची माझी हित करीती सकळ, तिची माझी हित करीती सकळ, भागलिया मज वाहतील कळे, भागलिया मज वाहतील कळे, भागलिया मज वाह सर्व सुख त्यांचे याने जोडे, सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ, तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, वचन न मोडी बोलिले ते, तिची माझी हित करीती सकळ, तिची माझे हित करीती सकळ, तिची माझी हित करीती सकळ, तिची माझी हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा कृपा करी, जेने हा गोपाळ गोपाळ
कृपाळ गोपाळ जेने हा म्हणावं लागलं आता जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी तेची माझी करी सकळ तेची माझी हित करी सकळ तेची माझी हित करी सकळ तेची माझी हित करी सकळ करी सकळ अरे ताली तो बजाओ यारो कुछ दम नहीं है ताली में